काहीच आता खाली आलो तो बघू शकतो हा विराज इकडे आणि ही लुसी लुसीकडे आणि आता घाबरायला लागली का इथं का आलेला आणि घाण पण ती झाली बघा आत्ताच मी साफ केली. काय जर्मन शेपर्ड आहे का त्या दिवशीच आणलेलं पण काय असलं डेंजर आहे ना जर्मन शेपर्डला हे करत ते भुकतं चावतं पण घाण झाली अख्खी कशी बघते. आणि आमच्या गल्लीत एक बस खाली मोठं आहे ऐकते काहीच तसं बघितलं गेलं आमच्याकडं 3 जर्मन शेपर्ड आहेत त्याच्यातलं एक असा म्हणजे ह्यांच्या रिअल जर्मन शेपर्ड ह्यांच्याकडे स्वतःच आहे गावठी नाही त्यांच्या ह्यांनी पाळलंय. तुमचं लॅबचं सांगते लॅब बेला विचारतो काय रॉसी ना काय रॉक होतं जर्मन शेपर्ड ना हे घेणार आहे तुमचं ते घेतलं का ते ग्रेडन घेणार आहे. अरे वास का भाई आमच्याकडे ग्रेडन होता आधी एवढं मोठं होतं ब्राऊन कलरचं. हा आमच्याकडे होतं ना ब्राऊन कलरचं ग्रेडन. थांबा काहीच तुम्हाला बाजू नंतर भेटतो मी. तुम्हाला एक गोष्ट सांगायची ती जोरात बोल ती सागर काकांच्या कैरीच्या झाडावर चल रे बा. कसलं भारी आहे कोणी दिलं हे महाराजांनी दिलं ना म्हणून. पिछले 7 दिनों से आखिर दिमाग की लड़ाई लड़ा हम्बीर राव अच्छा है वक्त आ गया है कि हम भी दिमाग खेलें. मामू मियां ऐसा क्या कर सकते हैं जिससे मराठे टूट कर मेरे पाँव में झुके. मराठे न कभी टूटते हैं न कभी झुकते हैं. दिखते तो होंगे तो हरीफ लोग बता करो ऐसा कौन सा मुगल सरदार है जिसे मराठों ने अभी तक शिकस्त नहीं दी. मराठों को आज तक सिर्फ दिलेर खान ही भारी पड़ा है जो एक साथ दिमाग और तीर दोनों चलाना जानते हैं. दिलेर खान बेड़गांव से जो भी लेकर गए ना उसका दुगना वसूल करूंगा मैं. हम्बीर राव एक दिवस यावरची तलवार घे आणि अशी गरागरा फिरवी. अरे मला उचलता नाही तर तुला काय उचलणार. तारे हात लावू नको तलवारीला का लावू दे. अहो कापून दे तिच्या हाताला. हात कापू दे नाही तर मान कापू दे. पोरगी आत्तापासून तलवारीशी खेळली तर उद्या तिच्याकडे कुणी वाकड्या नजरेने बघायची हिंमत नाही करणार. आणि आत्ता उचलता येत नाही म्हणून काय झालं. आज ना उद्या पोरगी तलवार उचललंच की माझी. अरे आता आपल्या पोरीने तलवारी नाही उचलायच्या सगळ्या मांडीपोटी खेळायची. दिलेर खान 3 दिवस झाले कराड भरीत तेल ठोकून बसला. बसू दे की रोज निरोप येतोय भेटायचा. घ्या की भेटून एकटा. ताण कुणाला लागली त्याला की थाड कोण आहे तुम्ही मग ताणलेलं येईल शोधत शोधत माझ्या रंगवली पटात घुस त्याच्या तुममें से हम्बीर कौन है. इधर जो खंबीर तो हम्बीर. काम बोल. ये सारे तोहफे कबूल करके बादशाह के लिए काम करो. आलमगीर तुम पे मेहरबान है. कौन आलमगीर. आलमगीर औरंगजेब पूरे हिंदुस्तान का बाप. तू 2 बापाचा आहेस का रे. नाही हिंदुस्तानचा खरा बाप रायगडावर बसलाय म्हणून म्हटलं. क्यों करते हो इतनी कसरत तुम लोग. याद है ना हम्बीर तू भी था उस लड़ाई. उस दिन मुरारबाजी देशपांडे को तेरी यहाँ डाला था और यहाँ से निकाला था. बच्चों से क्या लड़ते हो. आओ हम्बीर हो जाए तो हाथ.
मुरारबाजीला तू बाण मारलास, पण लांबून हत्तीवर बसून. चुकून त्याच्या तडाक्यात सापडला असतास ना, तर मी फक्त मातीत पाडलाय. त्या देशपांड्यानी पुरंदरावर तुला उभा गाडला असता. बापाला केळगाव लय हलका फटका होता. दक्षिण दिग्विजयाचा मोठा झटका अजून बाकी आहे. दक्षिण दिग्विजय ही मराठ्यांच्या स्वराज्य विस्तारातील सर्वात महत्वाची मोहीम ठरली. 1676च्या विजयादशमीला सुरू झालेल्या या शंभूराजांसोबत स्वराज्य राखा. शिव शिव उग्र जटाधर शंभो शंभो महारुद्रा, माझ्या राजाला जर आज तुझ्या आशीर्वादाची गरज आहे त्याला.